जीवनशैली निसर्गाला अनुकूल असली पाहिजे असे स्पष्ट प्रतिपादन श्री क्षेत्र नाणीसधाम पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांनी केले। यापुढील काळात शुद्ध जागेची किंमत अधिक असेल म्हणून हवा, पाणी, जमीन, वनस्पती, वन्य प्राणी यांचे जतन केले पाहिजे। जीवनशैली निसर्गाला अनुकूल असावी यासाठी कार्य करायचे आहे असे ते पुढे म्हणाले। श्री नाणीक्षेत्री सुंदरगडावर 3 दिवसीय युवा आरोग्य शिबिर नुकतेच उत्साहात आणि मोठ्या प्रतिसादात पार पडले। त्यानिमित्ताने युवकांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय युवा संत आणि नाणीसधाम पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज बोलत होते। या शिबिराला राज्यासह देशातून मोठ्या संख्येने युवक युवती उपस्थित होते। सुंदरगडावरील संतपीठावरून मार्गदर्शन करताना उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या स्फूर्तिदायी विचारांमुळे हजारो युवक युवती अक्षरशः भारावून गेले। परमपूज्य कानिफनाथ महाराज म्हणाले, आज आपण मोबाईलच्या आहारी गेलो आहोत। सारे काही लगेच मिळते, त्यामुळे आजच्या युवकांना नाही हा शब्द ऐकायचे जमतच नाही। त्यांचे मन जास्त वेळ एकाग्र होऊ शकत नाही। त्यांची संयम ठेवण्याची, संघर्षाची क्षमता कमी होत चालली आहे। जनजीवन विस्कळीत करून विकासाचा काहीच उपयोग नाही। निसर्ग वाचवला पाहिजे, अशा शब्दात परमपूज्य कानिफनाथ महाराज यांनी आपले विचार मांडले। या शिबिराला सौभाग्यवती ओमेश्वरीताई, संस्थानचे विश्वस्त शांताराम दर्डी, श्रद्धानंद महाराज, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील ठाकूर, विनोद भागवत, राजन बोडेकर आदी मान्यवर उपस्थित होते। 3 दिवसीय शिबिरात मार्गदर्शन करणारी अनेक सत्रे झाली। त्यामध्ये नामवंतांनी आरोग्याविषयी माहिती दिली। या शिबिरात अनेक नामवंत डॉक्टर सहभागी झाले होते। त्यामध्ये डॉक्टर अजिंक्य पाटील, डॉक्टर अश्विनी पाटील, डॉक्टर प्रसन्ना, डॉक्टर रुचिरा नाईक, डॉक्टर सीमा देगुळे, डॉक्टर पल्लवी छिंदे, डॉक्टर मृणाल पाटील, डॉक्टर अक्षय यादव, डॉक्टर गौरी नाके, डॉक्टर अरुण भगत यांचा समावेश होता। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर अरुण भगत यांनी अतिशय नेटकेपणाने केले। सहभागी मुलांची नाडी देखील यावेळी तपासण्यात आली। आयुर्वेदातील सुप्रसिद्ध वैद्य दिलीप गाडगीळ यांनी शिबिरामध्ये मोलाचे मार्गदर्शन केले। वैद्य सुश्रुत गाडगीळ हेही यावेळी उपस्थित होते। समारोप करताना परमपूज्य कानिफनाथ महाराजांनी युवकांना सहज आणि सुखी आयुष्य जगण्यासाठी काय केले पाहिजे या संदर्भात मौलिक विचार मांडले आणि त्यांच्या मार्गदर्शनाने युवकांनी व्यसनापासून दूर राहण्याचा दृढ संकल्प केला। एक नवी ऊर्जा, एक नवी उमेद घेऊन हजारो तरुण आणि तरुणी घरी परतले। नमस्कार। या शिबिराचा एक मुख्य उद्देश आहे की आजकालची जी तरुण पिढी आहे, जी तरुण पिढी अतिशय सक्षमपणे समाजामध्ये वावरत आहे, पण या तरुण पिढीचा एक तोल कुठेतरी झुकलेला दिसतो आणि बरेचसे तरुणी प्रगतीच्या नावाखाली व्यसनाधीन होण्याच्या मार्गावरती आहेत। व्यसनं कधी या वयामध्ये लागतात त्याचा पत्ताच लागत नाही। घरची परिस्थिती अतिशय चांगली असते। कर्तबगार आईवडिलांनी त्यांना कर्तबगार बनवण्यासाठी खूप चांगले प्रयत्न केलेले असतात, पण आजूबाजूचं जे वातावरण आहे हे प्रगतिकारक वातावरणाच्या नावाखाली बऱ्याचशा गोष्टी आपण वाढदिवस सेलिब्रेट करायला जातो, आपण नवीन दिवस साजरे करण्यासाठी पुढे येत असतो आणि ह्या प्रत्येक जर का सेलिब्रेशनचा एक पॉईंट पाहिला तर त्याच्यामध्ये अंमली पदार्थ, व्यसनं याच गोष्टींचा थोडासा पुरस्कार होत असतो। आणि म्हणून आमच्या मनामध्ये आलं की आम्ही नाणीतलं जे काही केंद्र सुरू केलेलं आहे, शाश्वत सुखम निसर्गोपचार आणि आयुर्वेद केंद्र, या केंद्रामार्फत तरुणाईमध्ये थोडी जनजागृती होऊ दे बाबा की आपण लक्ष आपल्या तब्येतीकडे कसं देऊ, आपल्याला निसर्गातून कसं काही शिकता येईल, आणखीन आपली जीवनशैली कशी असावी। आपण अनेक या ठिकाणी मला वाटतं अगदी गोवा, त्यानंतर नागपूर, पुणे, नाशिक, त्यानंतर संभाजीनगर, धाराशिव, रायगड, रत्नागिरी अशा वेगवेगळ्या भागामधून इथे मोठ्या संख्येने तरुण आलेले आहेत। आणखीन ते तरुण विशेष म्हणजे आजचा हा 3रा दिवस आहे, ते 3ही दिवस या शिबिराचे सर्व नियमांचं पालन करून त्यांनी या शिबिराचा आनंद घेतलेला आहे आणि याच्यामधून त्यांनी एक संकल्प घेतलेला आहे की इथून पुढे आम्ही आयुर्वेद आणखीन नैसर्गिक जीवनशैली याचाच अवलंब करण्याचा प्रयत्न करू आणि प्रचार करू। आज मला वाटतं ही एक फार मोठी मूव्हमेंट होऊ शकते। असे जर का तरुण प्रत्येक खेडोखेडी, जिल्ह्यामध्ये, तालुक्यांमध्ये जर का तयार झाले तर एक गावामध्ये किंवा त्या समाजामध्ये एक सुसंस्कृत नागरिक म्हणून त्यांच्याकडे नक्कीच पाहिलं जाईल। त्यांचे हे आचरण आणि त्यांचे विचार समाजाला प्रेरणादायी ठरतील आणि आदर्शवादी ठरू शकतील। याच्यामुळे समाज सुशिक्षित तर होईलच, पण समाज स्वावलंबी होईल, समाज सुदृढ होईल आणि ज्या देशाचा समाज स्वावलंबी, सुदृढ आणि सुशील आहे त्या देशाची व्यवस्था, अर्थव्यवस्था चांगली असते, त्या देशाचे नागरिक चांगले होतात। समाज सुधारल्यामुळे राज्य सुधारतं, राज्य सुधारल्यामुळे देश सुधारतो आणि अशा प्रकारे वैश्विक शांतता निर्माण व्हावी, नैसर्गिकता जी परमेश्वराने दिलेली ही जोपासावी, यासाठी आम्ही अशी शिबिरं आयोजित करतो आणि असं हे दरवर्षी विनामूल्य शिबिर 3 दिवस आपण
नाणीज या ठिकाणी घेणार आहोत। तर जे अजूनही आपल्या पंचक्रोशी असतील, ज्या लोकांना ह्या गोष्टीचा माहिती मिळणार आहे, अशा सगळ्याच लोकांना आम्ही स्वागत करत आहोत की त्यांनी इथून पुढे अशा शिबिरांमध्ये सहभागी घ्यावा। या शिबिरामध्ये आयुर्वेदामधले त्याचबरोबर ॲलोपॅथीमधले मोठ्या संख्येने डॉक्टर्स यांनीहीच खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे। आज जवळजवळ 15 ते 16 डॉक्टर्स या शिबिरामध्ये आहेत आणि असं भव्य आरोग्य शिबिर या ठिकाणी आपण संपन्न केलं। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।